वेळ देताना पाहायला मिळत आहेत। आदरणीय सन्माननीय कैलासवासी मोहनीजी राऊत यांच्या स्मरणार्थ पाहायला मिळते ही स्पर्धा आमदार चषक 2022 हे शानदार आयोजन पाहायला मिळते। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना मंद मंद पावलाने जरूर पाहायला मिळत आहेत। एका बाजूने कृष्णा सातपुते तर दुसऱ्या बाजूने असेल बँड पथक जरूर पाहायला मिळतंय पप्पा मोरिया। चला मॅच स्टार्ट करायची आहे। दोन दिग्गज समालोचक आहेत प्रमोदजी शेडगे सर, सर्वांना हवे हवेसे वाटणारे आणि जेव्हा प्रमोद सर समालोचन करतायत तेव्हा चॅटिंग सुद्धा वाढली जाते, चांगल्या कमेंट्स पाहायला मिळतात। तर दुसऱ्या बाजूने पंच आपण पाहू शकाल प्रशांत आदवडे सर, 8 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त, हिंदीवर जास्त वर्चस्व असणारे प्रशांत आदवडे सर, धन्यवाद मलाही इथे संधी देत आहेत। तर मनोज साठी जर 3 चेंडूवर 3 विकेट्स जर घेतले 1000 रुपयाचं कॅश पारितोषिक असेल मनोज साठी, ते मात्र दिले गेलं आहे। चला चला लाईनअप करून घ्या, चला लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे। चला लाईनअप करून घ्यायचं आहे, लक्षात घ्या। उपांत्य फेरीचा सामना आपण पाहू शकाल, त्यानंतर साईच्या अरणा संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय। तर मनोज साठी मात्र पारितोषिक 3 विकेट जर प्राप्त करतोय तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल। चेतन, कुंदन, मलिंगा, जितेश, सागर, विराज, निखिल यांच्या माध्यमातून असेल। तसेच जयेश पाटील, कृष्णा जर 0 बाद झाला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल गोलंदाजासाठी। कृष्णासाठी असेल, सॉरी, कृष्णा जर 0 बाद झाला तर त्याच्यासाठी 1000 रुपये असतील ते जयेश। तर गोलंदाज जर क्लीन बोल्ड केला गोलंदाजाला, फलंदाजाला कृष्णा सातपुतेला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल। इथे थोडीशी वेगळ्या प्रकारची बक्षिसं लावली जात आहे, स्ट्रॅटेजी आहे। कृष्णावर सर्वांच्या नजर आहेत कारण मोठा फलंदाज आहे कृष्णा सातपुते। ड्रेनेज क्रिकेटची आख्यायिका ज्याला म्हटलं जात आहे त्याच्यावर नजरा असतील सर्वांच्या। चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या, लाईनअप केली जाईल, मॅच स्टार्ट केली जाईल। तसेच प्रमोद सरांसाठी 500 रुपये जमा होतात विपिन साहेबांच्या माध्यमातून। पुन्हा एकदा सुनील साहेबांच्या माध्यमातून सुद्धा 500 येत आहेत। चला प्रमोद सर, तसेच प्रशांत सरांसाठी येत आहेत आणखीन 500 रुपये। क्या बात आहे, चांगलं प्रोत्साहन दिलं जात आहे। चला मॅच स्टार्ट केली जाईल। दोन संघांमध्ये जरूर पाहायला मिळेल काटेकी टक्कर पाहायला मिळेल। एका बाजूने आपला ग्रामीण संघ पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूने एक बलाढ्य संघ पाहायला मिळतोय, त्रिश 11 बाप्पा मोरिया हा संघ। तर दुसऱ्या बाजूने असेल कुशी 11 हा संघ जरूर पाहायला मिळेल। तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकताय, जर कृष्णा जर 0 बाद झाला तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल जयेश पाटील यांच्याकडून आणि चेतन पाटील यांच्याकडून असेल। आणि क्लीन बोल्ड या ठिकाणी झाला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल। चला मॅच स्टार्ट होतोय, बेस्ट ऑफ लक दोन्ही संघासाठी असेल। गोलंदाज मार्क गोलंदाज मिस्टर कौशल, कमेंट्री बॉक्स एंड कडनं अर्षद बारी पहिला चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय एक्स्ट्रा कव्हरेज 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार। तर सुनील पाटील जे आपण पाहतोय या ठिकाणी चेतन पाटील यांच्याकडून 3 चौकार 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालंय। या आपण जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये नितीन पाटील आहेत। थँक्यू प्रमोद सर। तर पहिल्या चेंडूवर हा चौकार येतोय अर्षद बारे यांच्या बॅट मधनं।
पुन्हा एकदा दिशाईन गोलंदाज होते. पंच दोन्ही हात समांतर करतायत. वाईट चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 5 धावा या फलकार पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर चौकार आली, तदनंतर वाईट चेंडू फेकला जातोय. धावसंख्या 5 धावा या फलकार पाहायला मिळतात. पुन्हा आणि एकदा थोडीशी घाई करायची आहे कृपया करून. पुन्हा एकदा इनपुटच्या वर क्लास फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल का, परंतु चेंडू निघून जातोय सीमाला पार. दुसरा चौकार अर्षद यांच्या बॅट मधनं. धावसंख्या 9 धावा या फलकावर. थँक्यू लीजे. आणि बघा, आपली जी टुर्नामेंट आहे ती आता महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गाजत आहे. डायमंड चड्डा पुन्हा एकदा- दिल्लीवरून बघतायत ही मॅच. क्या बात आहे. मनोज वन बाउन्सचं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण असेल. एकेरीने धावफलक पुढे जातोय. दुहेरी आकडा गाठताना 10 धावा या फलकावर. तर नक्कीच क्लीन बोल्ड झाला तर कृष्णाचा विकेट जर गोलंदाजाने यावेळेला मिळवला, कौशल आहेत गोलंदाजी मार्कवर, तर कोणत्याही गोलंदाजाने कृष्णा सातपुतेचा जर विकेट मिळवला तर 200 रुपये सुनील पाटील यांच्याकडून आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज चेतन पाटील यांच्याकडून 1000 रुपये. जर फलंदाज बाद झाला तर सुंदर अप्रतिम गुड डिलिव्हरी. ब्रह्मास्त्राचा वापर करतोय मिस्टर कौशल. निर्धावच्या स्वरूपात चेंडू फेकला जातोय. धावसंख्या 10 धावा. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. कृष्णा सातपुते सारखा मोठा फलंदाज स्ट्राईक एंडवर जरूर पाहायला मिळतोय. धावसंख्या 10 धावा या फलकावर. प्रथम गोलंदाजी करताना खुशी 11 हा संघ. पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न. इथे झेल सुटला जातोय. जुग जुग जिओ मेरे लाल. चांगला प्रयत्न जरूर केला होता. 2 धावा इथे. 1 धाव सॉरी कंप्लीट असेल. एकेरीने धावफलक पुढे जातोय. 11 धावा या फलकावर. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. 5 चेंडूचा खेळ होतो. अजूनही 1 चेंडू असेल. तर कृष्णा सरांचा कॅच जर जो झेल पकडेल त्याच्यासाठी 200 रुपयाचा कॅश पाहिजे. ते विनोद साहेबांच्या माध्यमातून, सॉरी सुनील साहेबांच्या माध्यमातून येते. नक्कीच सुनील पाटील यांच्याकडून जर कृष्णाचा जर झेल घेत आहेत तर 200 रुपये. तर खानिवडेवरून विकेट हॅट्रिक आणि मेडन ओव्हर जर फेकली तर खानिवडे पाशा यांच्याकडून 1000 रुपये. तर हा येतोय शेवटच्या चेंडूवर षटकार. धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीखेर 17 धावा बिनबाद. धन्यवाद. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. आमदार चषक 2022 हे शानदार आयोजन पाहायला मिळतंय. तर गोलंदाज मार्कवरती गोलंदाज मिस्टर मनोज, ज्याला मण्या नावाने मात्र जास्तीत जास्त पसंती मिळाली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या 17 धावा या फलकावर. तर विजयी संघाला मात्र सुनीलजी पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. जर मनोज मन्याने जर क्लीन बोल्ड काढला कृष्णा सातपुतेचा तर चेतन पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. प्रत्येक डॉट चेंडूसाठी 100 रुपये मनोज भोईर यांच्याकडून. ज्यावेळेस मात्र झेल टिपण्याची संधी होती ते संधी चुकली जात आहे. मिस्टर राहुल पुढे सरसावले होते. चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही आहेत आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. दुहेरीने धावफलक पुढे जातोय. 19 धावा या फलकार पाहायला मिळत आहेत. कृष्णा सातपुते सारखा मोठा फलंदाज होता. झेल टिपणे खूप महत्वाचं होतं. एकंदरीत राहुल सारखा क्षेत्ररक्षक होता. धावसंख्या 2 ने फ्लाय होते. 19 धावा या फलकावर. एक बिग फाईट सामना जरूर पाहायला मिळतोय. एका बाजूने 11 पप्पा मोदी हा संघ तर दुसऱ्या बाजूने खुशी 11 हा संघ. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाज मार्कवर.
शाबासपदा सूर्य एक सबमनिंग डिलिव्हरी क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर बन्नाट वेगाने निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडू फेकला होतोय. धावसंख्या स्थिर असेल 19 धावा या फलकार पाहायला मिळाला. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ होतोय. तर 4 चेंडू डॉट जातील तर चेतन यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल गोलंदाजासाठी, कृष्णासाठी सॉरी. पुन्हा एकदा बॅटची एज लागली जातय. इथे डायरेक्ट हिट होतय. बडी मछली जाल में फसती हुई. क्या बात है. बॅक टू द डगआउट मिस्टर कृष्णा सातपुते सर. क्रिकेटचा चालतंय र विराखन गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतंय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र. तर निखिलने मात्र डायरेक्ट फेकी केली आणि त्याच्यासाठी मात्र कॅश प्राइज येतोय. प्रत्येक डॉट साठी मनोज भोईर यांच्याकडून 100 रुपये. चेतन पाटील यांनी कृष्णा सातपुतेसाठी मात्र बाद झाल्याबद्दल 100 आणि फेकी विकेट जे आपण डिरेक्ट हिट केला त्या क्षेत्ररक्षकाला 100 रुपये. निखिल मात्रेला मात्र 200 रुपये कॅश प्राइज येते. डायरेक्ट फेकी केली आणि एष्टांवर आदरले गेले आणि बॅक टू द डगआउटचा रस्ता मात्र जरूर दाखवला गेलाय. तर करण रावरे मैदानच्या आतमध्ये जातोय. मागच्या मॅचचा हिरो जरूर ठरला होता. सॉरी, मागच्या मॅच मध्ये दमदार कामगिरी केली होती. त्यांच्या माध्यमातून 3 षटकार जरूर ठोठावले होते आणि संघाला मात्र जरूर पोहोचवलं होतं उपांत्य फेरीमध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल 19 धावा या फलकावर 1 गडी च्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा मनोज पाटील गोल्डन मार्क वर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाले आहेत. कोटप्याचा चेंडू इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे धावतोय. चांगले क्षेत्ररक्षण करतोय मिस्टर रोहित. एकेरीने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतोय. 20 धावा या फलकावर. 20 रन लॉस ऑफ 1 विकेट सर. 20 धावा 1 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना खुशी 11 हा संघ जरूर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा आहे. 4 चेंडू फेकून झाले आतापर्यंत. धावसंख्या 20 धावा 1 गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाज गोल्डन मार्क वर मिस्टर मनोज पाटील. क्या बात है. सुरी चेंडू हाताळवते. निर्धावच्या स्वरूपात प्रत्येक डॉट चेंडूच्या मागे टाळ्यांचा गजर होतोय. बाप्पा मोर्याच्या डगआउट मधनं जो की स्टँड पाहायला मिळतोय. 11 बाप्पा मोर्या स्टँड पाहायला मिळतोय. कचाकच भरलेला स्टँड पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. धावसंख्या 20 धावा 1 गडी तब्बल बाद होतोय. पुन्हा एकदा मनोज पाटील गोल्डन मार्क वर. पुन्हा एकदा क्या बात है. 2 षटकाची समाप्ती होते. धावसंख्या 10च्या सरासरीने 20 धावा 2 गडी बाद. या ऐकूया सुमधुर संगीत. क्या बात आहे. सरपंच पुढे एकदा सहर्ष स्वागत असेल. 2 गडी तब्बल बाद. दोन्ही आघाडीचे सलामीवीर डगआउटचा रास्ता पकडला जातोय आणि 2 षटकाची समाप्ती 20 धावा. खुशी 11 हा संघ जरूर पाहायला मिळतोय. गौतम आकरे मैदानच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. चेतन आणि सुनील साहेब मात्र चांगला प्रोत्साहन देताना पाहायला मिळत आहेत. तर 20 धावा फलकार पाहायला मिळतात. पुन्हा एकदा राहुल येतोय गोलंदाजी मार्कवर. मिस्टर राहुल पाटील. 2 षटकाची समाप्ती. प्रथम फलंदाजी करताना खुशी 11 संघ 20 धावा 2 गडी तब्बल बाद होत आहेत. पुन्हा एकदा मास पण एका बाजूने जरूर पाहायला मिळतोय. कारण रावरे मागच्या मॅच मध्ये दमदार कामगिरी केली होती. 3 षटकार ठोठावले होते. तर एका बाजूने गौतम आकरे सारखा मोठा फलंदाज राहुल गोल्डन मार्कवर. एकदा हवाई फायर चेंडूला लॉफ केलं ते. हा येतोय दमदार शानदार षटकार.
थँक्यू डीजे, थँक्यू. करण रावरे अजून एक षटकार जर यावेळेला ठोठावतोय तर विपुलजी पाटील आगरवाडी यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ब्रँड ऑफ चिंचणी सुपर बाडी. क्या बात आहे, षटकार जरूर ठोठावला गेलाय. धावसंख्या 26 धावा, 2 गडी तब्बल बाद. आणखीन एखादा षटकार येतोय तर कॅश प्राइज असेल. विपुलजी पाटील साहेब आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहेत, चांगलं प्रोत्साहन देत आहेत. 26 धावा या फलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतोय. पहिल्या चेंडूवर हा षटकार पाहायला मिळतोय करण रावरे यांच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम चिंचणी जरूर पाहायला मिळतोय. तर एका बाजूने मॅन फ्रॉम तांडी गौतम आकरे. तर पहिल्या चेंडूवर 6 धावा जरूर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टर राहुल पाटील गोलंदाज मार्कवर. एकदा एक धाव ऑन साईडला गेला होता. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. मिस्टर दीपेश मात्रे पुढे येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी एकीने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतोय. 27 धावा या फलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ होतोय. धावसंख्या 27, 2 गडी बाद. तर गौतमने 2 चेंडूवर 2 षटकार ठोठावले तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल विपुलजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाज मार्कवर. पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू सरळ निघून जातोय. सीमा रेषा पार. हा येतो एक चौकार. अजून एक चौकार येतोय तर विपुल पाटील आगरवाडी यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गोलंदाज गोलंदाज मार्कवर. पुन्हा एकदा. क्या बात आहे, सुरेख चेंडू हाताळतोय. निताबच्या स्वरूपात चेंडू फेकला होतोय. धावसंख्या स्थिर असेल 31 धावा या फलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ होतोय. धावसंख्या 31 धावा, 2 गडी तब्बल बाद होतात. पुन्हा एकदा राहुल पाटील गोलंदाज मार्कवर पाहायला मिळतोय. साईडला खेळण्याचा प्रयत्न. लंगनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. मिस्टर दीपेश मात्रे पुढे येतोय. एक धाव कंप्लीट असेल. थोडीशी कराफेकी पाहायला मिळते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. हा करताना इथे 2 धावा कंप्लीट केल्या तर 3ऱ्या धाब्याचा आता प्रयत्न होईल का? आणि 3 धावा परिपूर्ण केल्या जातात. थोडेसे हुलकावणी जरूर देत आहेत. या तिहेरीने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या 34 धावा या फलकावर. शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 34 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 34 धावा, 2 गडी तब्बल बाद होत आहेत. शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. राहुल पाटील पुन्हा एकदा मार्कवर सज्ज होतोय. शेवटचा चेंडू. धावसंख्या 34 धावा, 2 गडी तब्बल बाद. पुन्हा एकदा मॅच टाइम जोग पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. निखिल मात्रे सुरेख झेल टिपतोय. 3 षटकाची समाप्ती होतोय. 3 गडी बाद, 34 धावा या धाव फलकार पाहायला मिळतात. एसडीजे आला दमदार चषक, आमदार चषक, विराटन बुद्रुक गावाचा. आला दमदार चषक, आमदार चषक, विराटन सफाले गावाचा. धन्यवाद. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. उत्सुकता लागली असेल, कुणालाही बाईक मिळेल आणि सायकल मिळेल याची उत्सुकता असेल जरूर. तर न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय. मिस्टर गणेश मैदानाच्या आतमध्ये जाताना 3 षटकाची समाप्ती होतोय. खुशी 11 हा संघ तब्बल 34 धावा या फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा मनोज येते. मनोज पाटील गोलंदाज मार्कवर. संघाच्या वतीने हे 4थं षटक असेल तर आपलं वैयक्तिक 2रं षटक हाताळताना जरूर पाहायला मिळेल. एका बाजूने गौतम आकरे सारखा मोठा फलंदाज तर दुसऱ्या बाजूने मिस्टर गणेश. 34 धावा या फलकावर 2-3 गडी तब्बल बाद होत आहेत.
पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. निर्धावच्या स्वरूपात चेंडू फेकला होता. चांगले स्टार्ट जरूर पाहायला मिळतोय मिस्टर बण्या पाटील. मार्कवर जरूर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर असेल. 34 धावा या फलकार पाहायला मिळत आहेत. जर मन्या विकेट हॅट्रिक साध्य करतोय तर चेतन पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर बेट जरूर केला जातोय. गौतम वगैरे पण आमच्याकडे वलताना पाहायला मिळत आहेत. त्या वाईट चेंडूचा इशारा होतोय. धावसंख्या 1 ने फ्लाय होतोय. 35 धावा या फलकार पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 1 चेंडूचा खेळ होतोय. धावसंख्या 35 धावा. 3 गडी तब्बल बाद होत आहेत. चांगले दिग्गज समालोचक पाहायला मिळतात. मिस्टर प्रमोदजी शेडके सर मॅन फ्रॉम आडणे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकाल प्रशांतजी आदवडे सर मॅन फ्रॉम कोपरी विरार. तर धावसंख्या 35 धावा या फलकावर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळला जातोय. तत्पूर्वी बॅटची एज जी लागली जातोय. 1 धाव परिपूर्ण असेल. एकेरीने धाव फलक पुढे जाताना पाहायला मिळतोय. 36 धावा या फलकार पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. धावसंख्या 36. 3 गडी तब्बल बाद होत आहेत. चांगला क्राऊड वर्क अजून पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यानंतर फायनल मध्ये मात्र धडक प्रवेश जरूर केला आहे तो साईच्या अर्नाळा हा संघ जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सजवताना क्या बात है. सुरेख चेंडू हाताळतोय. अक्कड चुप्प्याचा चेंडू जरूर पाहायला मिळाला. धावच्या स्वरूपात चेंडू फेकला होतोय. धावसंख्या स्थिर असेल. 36 धावा या फलकार पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाले आहेत. 3 चेंडू फेकून झालेले आहेत. 4था षटक मार्गस्थ पाहायला मिळतोय. गोलंदाज मार्कवर मनोज पाटील. पुन्हा एकदा हवाई फायर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक इथे फटका फसला जाईल का? यस. आणि सुरेख सेल टिपला जातोय. आणि गणेशाच्या खेळला पूर्ण विराम लागताना 36 धावा 4 गडी बाद. खुशी 11 हा संघ. राहुलच्या स्मरणार्थ सामना भरलाय क्रिकेटचा. हातभार लागलाय खुशी 11 अल्पेश भोईर दादाचा. स्वागत मान राजेश पाटील नाना राजू पाटील साहेबांचा. स्वागत मान राजेश पाटील नाना. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. मिस्टर जलीश शेख मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. उद्यापासून पुन्हा एकदा ग्रामीण प्रीमियर लीगला समालोचक असतील प्रमोदजी शेडगे सर. तसेच कालच्या दिवसात रिटर्न आलेले आहेत प्रशांतजी आदवडे सर खास या स्पर्धेसाठी. क्या बात है. सुरेख चेंडू हाताळला जातोय. लाईन अँड लेंथ गोलंदाजी पाहायला मिळतोय. मिस्टर बण्या पाटील जरूर पाहायला मिळतोय. धावसंख्या 36 धावा या फलकावर जरूर पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू असेल. 4 गडी तब्बल बाद होतात. खुशी 11 हा संघ प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकाल. शेवटचा चेंडू असेल. 36 धावा या फलकावर. एका बाजूने एक उत्तम अक्करे सारखा मोठा फलंदाज तर दुसऱ्या बाजूने जलीश शेख सारखा एक हार्ट हिटर फलंदाज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू गॅप मध्ये चेंडूला मात्र 1 पाऊंड डीप पॉइंट रिझन मध्ये हा येतोय खणखणीत षटकार. 4 षटकांची समाप्ती होते. 10च्या एव्हरेजने खेळताना खुशी 11 संघ 40 धावा 4 गडी बाद. या ऐकूया सुमधुर संगीत. धन्यवाद. आज महाशिवरात्री जरूर पाहायला मिळते आणि चांगलं डीजे वादन पाहायला मिळत आहे. स्वयं डीजे. तर धावसंख्या 4 षटकांच्या समाप्ती अखेर 40 धावा या फलकावर 4 गडी तब्बल बाद होत आहेत.
शेवटचं षटक असेल गोलंदाज मार्कवर ते गोलंदाज मिस्टर रोहित मात्रे. जरूर पाहायला मिळते गोलंदाज मार्कवर. छोटा पॅक बडा धमाका असं नेहमी म्हटलं जाते. प्रमोद सर त्यांना नेहमी म्हणतायत छोटा पॅक बडा धमाका. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाज मार्कवर जरूर पाहायला मिळते मिस्टर रोहित लेफ्ट हँड गोलंदाज. टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक पुढे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षक करतोय मिस्टर हरिदास. इथे 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. दुहेरीने धाव फलक पुढे जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 42 या आकड्यावर. 42 रन लॉस ऑफ 4 विकेट्स. 42 धावा 4 गडी बाद. खुशी 11 हा संघ प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकाल. अजूनही 5 चेंडू असतील. धावसंख्या 42 धावा या फलकार पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय मिस्टर रोहित. फिरकीचा मारा जरूर करतील. पुन्हा एकदा 1 धाव इथे परिपूर्ण केली जातय. पंच दर्शवताय, बाईचे संकेत दर्शवताय. धावसंख्या 1 ने फ्लाय होतय. 43 धावा या फलकार पाहायला मिळतात. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत 43 धावा तब्बल 4 गडी बाद होताना पाहायला मिळतात. शेवटचे 4 चेंडू असतील. खुशी 11 हा संघ प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकाल. तर दुसऱ्या बाजूने 11 पप्पा मोरिया हा संघ पाहायला मिळतोय. त्यानंतर फायनल मध्ये मात्र जरूर पोहोचला गेलाय तो साईच्या अर्नाळा हा संघ पाहायला मिळतोय. शेवटचे 4 चेंडू असतील. धावसंख्या 43 धावा. पुन्हा एकदा हवाई फायर करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक होतोय. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि सुरेख झेल टिपला जातोय मिस्टर ऋषी. क्या बात आहे. 5वा गडी तब्बल बाद होतोय. 43 या धावसंख्येवर. या ऐकूया सुमधुर संगीत. आला दमदार चषक आमदार चषक विरातन बुद्रुक गावाचा. आला दमदार चषक आमदार चषक विरातन सफाले गावाचा. धन्यवाद. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. याची देही याची डोळा क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष असेल. पुन्हा एकदा प्रज्योत अंबीर येतोय. बासमन मागच्या मॅचचा हिरो जरूर ठरला होता. धावसंख्या 43 धावा या फलकार. 5 गडी तब्बल बाद होत आहेत. शेवटचे 3 चेंडू असतील. तर चेतन पाटील आगरवाडी यांच्याकडून लेडी अँकर रेश्मा मयेकर मॅडम यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. ते त्यांनी स्वीकारायचं आहे. क्या बात आहे. सुंदर चेंडू फेकला तो. निथावच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू असतील. आज खरोखर मजा आणली गेलंय या स्पर्धेला. छान लागली गेले. तर रेश्मा मयेकर एक चांगलं सूत्रसंचालन जरूर पाहायला मिळालं त्यांच्या माध्यमातून. शेवटचे 2 चेंडू असतील. पुन्हा एकदा हवाई फायर करण्याचा प्रयत्न. इथे फटका फसला जातोय की काय. यस. 6वा गडी तब्बल बाद होतोय 43 या धावसंख्येवर. या ऐकूया सुमधुर संगीत. तर शेवटचा चेंडू असेल. जय दवणे मैदानच्या आतमध्ये जाताना न्यू बॅट्समन जरूर पाहायला मिळतोय. 11 विठ्ठलवाडी बाप्पा मोर्याच्या डगआउट मध्ये मात्र आनंदाचं वातावरण असेल. बँड वाजवला जातोय. शेवटचा चेंडू असेल. 43 धावा या फलकावर. 6 गडी तब्बल बाद होत आहेत. चांगली गोलंदाजी हाताळतोय मिस्टर रोहित मात्रे. छोटा पॅक बडा धमाका असं नेहमी म्हटलं जातंय. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 43 धावा या फलकावर पाहायला मिळतात. फक्त 3 धावा खर्च करतोय आतापर्यंत. 5 चेंडू. चला शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 43 धावा या फलकावर. 6 गडी तब्बल बाद होत आहेत. खुशी 11 हा संघ आपण पाहू शकाल प्रथम फलंदाजी करताना. शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज गोलंदाज मार्कवर.
फुललेंचा चेंडूला हवाई सफर करण्याचा प्रयत्न, इथे फटका फसला जाईल का, इथे झेल सुटला जातोय अमोल पाटील जरूर पाहायला मिळाला. तत्पूर्वी 9 चेंडूचा इशारा आहे, ते बिमर चेंडू फेकला जातोय बघा. तर रिव्ह्यू घेतलेला आहे हाईट नोट साठी बघा. तिसरे पंच इथे येतील. तर या ठिकाणी आपण पाहतोय फेअर डिलिव्हरी आहे की बिमरच्या स्वरूपात. यावेळेला पंचांचा कॉल नाहीये, मात्र सांघिक कॉल. या ठिकाणी पहिला रिव्ह्यू या ठिकाणी आपण पाहतोय फेल होईल की जिवंत राहील हा रिव्ह्यू. या ठिकाणी आपण पाहू शकतायत ऑन स्क्रीन संजय पाटील, मुंबई क्रिकेट असोसिएशन ए डिव्हिजन कडून सुंदर पंचांची भूमिका. येस, फेअर डिलिव्हरी. मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत आणि एक अजून जो आपण पाहू शकतायत एक रिव्ह्यू मिळेल जिवंत राहिला, परंतु इथे या ठिकाणी पहिला फर्स्ट इनिंग ब्रेक होते. 44 धावा पूर्ण असतात आणि 45 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. जशा दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल, आपल्यासोबत जोडले जातील पालघर जिल्ह्याचा एक बुलंद आवाज प्रमोदजी शेडगे सर. आणि धन्यवाद, मला इथे बसण्याची संधी देत आहेत आयोजक आणि दोन्ही समालोचक. हॅलो चेक. वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं आमदार चषक 2022. आज के दिन का ये क्रूशियल मुकाबला मैदान के अंदर, और फाइनल में कौन प्रवेश करने वाला है, इस सवाल का जवाब थोड़ी देर के बाद मिलने वाला है. मैन ऑफ द सीरीज के लिए एक बहुत ही जबरदस्त ब्रांडेड आप मोटरसाइकिल देख सकते हैं. प्रमोद हमारे साथ जुड़ने वाले हैं और अब जाकर यहां से फिटिंग करने के लिए खुशी 11 की टीम भी तैयार है. डीजे ऑपरेटर हमारे साथ जुड़ेंगे, गाने के साथ मैदान के अंदर जाएंगे, मजा आएगा. कई मैच जाएगा. हमारे साथ जुड़ रहे 45 रन. महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. त्रिशिलेवन्न बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी संघ 2 फलंदाज मंद मंद पावलांनी खेळपट्टीकडे जात असताना मनोज पाटील अँड रोहित म्हात्रे. मनोज चा विचार केला तर 159 धावा पहिल्या रँकिंग वर पाहायला मिळतोय आणि रोहित म्हात्रे 140 धावांसहित दुसऱ्या रँकिंग वर आपण पाहू शकाल. ही आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी माहिती आमच्यापर्यंत जतीन केनी आमचे डिजिटल स्कोरर त्या ठिकाणी दर्शवत असताना पाटील नेटवर्कने खूप चांगल्या प्रकारचं गुड जॉब केलंय आणि सकाळच्या सत्रात पुन्हा एकदा आमच्या समवेत असतील. 9:15 ला पहिला चेंडू पडला जाईल. ग्रामीण प्रीमियर लीग सुरू होते. 6 दिवस क्रिकेटचा महासंग्राम पुनश्च एकदा ईश्वरपुरी रोड
प्रमोदच्या या खुल्या मैदानात पाहायला मिळेल. सचिन मालवी ज्या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत, तर माजी अध्यक्ष विशाल पाटील यांची स्पर्धा उद्या पुनश्च एकदा पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. 44 धावा, 45 धावांचं लक्ष आमच्या समोर जोडले गेले. ते एक सुंदर टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज. हिंदी स्पेशालिस्ट खास करून आपण पाहिलं तर प्रशांतजी आदवडे या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम प्रशांतजी आदवडे, आपलं कॉमेंट्री स्टुडियोमध्ये सहर्ष स्वागत. शुक्रिया प्रमोद, आपका भी स्वागत है. बिल्कुल इस वक्त आप जुड़े हुए पिछले 5 दिनों में, मजा आएगा और पालघर जिले का बहुत प्यार आपको मिल रहा है. मैदान के अंदर गेंदबाजी करने के लिए प्रज्योत अंबेरे हैं. स्ट्राइक रेट पर बल्लेबाज भी तैयार है. मजा आएगा इस मुकाबले में. नक्कीच 3-11 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघ जर विन होतोय, विजयी होतोय, तर विपुलजी पाटील एक सुंदर व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. दानशूर व्यक्तिमत्व ज्यांनी रॉकी ग्रुपला एलईडी स्मार्ट टीव्ही दिली, रॉकी ग्रुप चषकाला, तदनंतर आगरी प्रीमियर लीग झाली, तिथे एलईडी स्मार्ट टीव्ही दिली आणि इथे सुद्धा मात्र एलईडी स्मार्ट टीव्ही त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केले, ज्यांच्या माध्यमातून बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघ जर विन होतोय 3-11 ज्यांनी सौजन्य केलंय विनोद पाटील. मात्र विपुल पाटील यांच्याकडून जर बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघ विन होतोय तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी गुलाबी नोट असेल. मात्र या जाऊया पहिल्या चेंडूसाठी प्रशांत यांच्याकडे. प्रज्योत तैयार है. स्ट्राइक रेट पर रोहित, नॉन स्ट्राइक रेट पर मनोज है. ऑल सेट. पहली गेंद बहुत बढ़िया थी. टिप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रही है और गेंद बल्ले के ऊपर नहीं है. विकेट कीपर को थोड़ा सा चकमा देते हुए पीछे चले गए. रन की कोई गुंजाइश नहीं है. ये जो मैच है, इस मैच में प्रमोद मनोज का रोल बहुत इंपॉर्टेंट रहेगा. रोहित किस इंटर के साथ बल्लेबाजी करेंगे वो देखा जाएगा, लेकिन एक प्रोफेशनल गेंदबाज सामने आपके हैं प्रज्योत अंबेरे. उनको अभी तक किसी ने टैकल नहीं किया है. नक्कीच प्रज्योत आंबेरे जबरदस्त आउट ऑफ इंडिया जाऊन खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळले. कमी वेळेत कमी वयामध्ये कॅप्चर केले. वरोर एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अप्रतिम बॅटची एज आहे का या वेळेला? मात्र रोहित मात्र कॉन्फिडेंटली आहेत. ब्रश करून गेलाय. डिसिप्लिन क्रिकेट, क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. सभ्य माणसांचा खेळ क्रिकेट पाहायला मिळतोय. स्पोर्ट्समॅन स्पिरिट दर्शवत असताना छोटा पॅक बडा धमाका काहीच करू शकला नाही. मूर्ती लहान कीर्ती महान करूच शकला नाही. परंतु 140 वर आपण पाहतो सेकंड रँकिंग वर पाहायला मिळतोय तोच रोहित. मात्र यावेळेला पहिला धक्का, बॅक टू द डगआउट, गॉन. गेंद देखिए, एक बार फिर गेंद की बात कर तो टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकल रही थी. अच्छी गेंदबाजी का मुजाहिरा और ऑन साइड पर अगेन द टर्न खेलना चाहते तो विकेट गिरता हुआ मधुर संगीत बजता हुआ गॉन सफलता मिली. गर्दी बघ्यांची जमली भारी. येता सदानंद पाटील नगरसेवक, सरपंच शरद घरताला, दादा कैलास पाटील समाजसेवक. जबरदस्त एक चांगलं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. कैलासदादा पाटील यांच्यावर आधारित गाणं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु खरोखरच कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अल्पेशदादा भोईर पाहायला मिळतात. पेटी पाटील सर आपण पाहू शकतायत. मात्र मॅचचा आनंद घेत असताना कामनीश दादा राऊत आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी जरूर मॅचचा आनंद घेत असताना त्या भगिनींचं सुद्धा आम्ही मनाच्या हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतोय. महिला कक्षांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि आमचे लाडके क्रिकेट रसिक यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अल्पेश घरत या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. योगेश घरत असतील, महेंद्र भोईर असतील, रोहिदास पाटील असतील, शुभम पाध्ये असतील, अनंत पाटील असतील, आशिष भोईर असतील, अंकुश भोईर असतील, भूपेश भोईर असतील, या सर्वांचं, संदीप भोईर असतील, या सर्वांचा आम्ही शतशः आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रदीप भोईर हे सुद्धा कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला फुलटा चेंडू होता ऑफ साइडला. सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला या वेळेला अप्रतिम. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. 4 धावा, चेंडू फरार, चेंडू सीमारेषा पार आणि हा आलाय दमदार चौकार आमदार चषकामध्ये. चौकार. शुक्रिया डीजे. निखिल के बल्ले से एक जबरदस्त स्ट्रोक और लाजवाब तरीके से खेलते हुए रन संख्या फिलहाल आप देख सकते हैं कुल मिलाकर 4 रन 1 विकेट के नुकसान पर. लगातार 3 विकेट हॅट्रिक जर घेतायत तर 2000 रुपये आणि षटकार जर येत आहेत, जर 6 षटकार येत आहेत तर 6000 रुपयाचं कॅश प्राइज खानिवडे वरून पाशा यांच्याकडून पाहायला मिळतं. भूपेश पाटील हे सुद्धा मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. रॉकी ग्रुपचे आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धावांची गती फलकावर 4-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रमोद, ये जो मुकाबला जिसमें प्रज्योत के जो 2 ओवर है बहुत क्रूशियल साबित हो सकते हैं. एफर्ट है, बैकफुट में चले गए सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए. ये बेहतर है, स्कोरबोर्ड को चलाने का काम कर रहे हैं दोनों बल्लेबाज और अब सबकी निगाहें मनोज के ऊपर है. और एक तरफ अगर देखें तो बल्लेबाज मनोज तैयार है बल्लेबाजी करने के लिए, तो दूसरी तरफ से प्रमुख गेंदबाज के तौर पर एक गेम चेंजर गेंदबाज सामने है प्रज्योत अंबेरे.
नक्कीच प्रज्योत अंबेरीचा विचार केला तर आतापर्यंत पाहायला मिळतात 6 विकेट ज्याच्या नावावर 5 मॅचेसमध्ये रन्स केल्यात. त्या मनाने 159 ज्याचा हाय स्कोर जर आपण पाहिला तर 64 धावा. बेस्ट वर्सेस बेस्ट. अप्रतिम गुड डिलिव्हरी सुरेख चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने ही स्पेशालिटी आपल्याला पाहायला मिळतं. सातत्य तुमचं खूप महत्वपूर्ण असतं. कन्सिस्टन्सी ज्यावेळेला मात्र चेंडू डिलिव्हर करतो त्यावेळेला एक नक्कीच मुखातून आपल्याला आक्रोश येत असताना पाहायला मिळतो. हे एफर्ट आहेत. ज्या पद्धतीने शॉन्टेट यांना आपण पाहिलं असेल अप्रतिम गोलंदाजी करायचे आणि त्यावेळेला मात्र आक्रोश येत असताना आपल्याला पाहायला मिळायचं. ही ताकद बनली गेले. पहिलं षटक कंप्लीट झालंय. 5 धावा 1 गडी बाद. घेऊया एक छोटीशी विश्रांती. चर्चा जारी राहील. या आपण जाऊया डीजे मॅन देवानंद पाटील निलेश गरत यांच्याकडे. जमली भारी येता सदानंद पाटील नगरसेवक सरपंच शरद घरत आला दादा कैलास पाटील समाजसेवक योगेश गरत दिल्ली शुक्रिया डीजे। वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं आमदार चषक 2022 आज का ग्रैंड फाइनल का दिन। सेमीफाइनल का मैच मैदान के अंदर चलता हुआ। रन संख्या 5 रन 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी में बिल्कुल इस वक्त परिवर्तन होता हुआ। एम्ब्रोज गेंदबाजी करेंगे जो एक टैलेंटेड गेंदबाज है। स्ट्राइक रेट पर बल्लेबाज निखिल, 9 स्ट्राइक रेट पर मनोज। इस ओवर की पहली गेंद है। जीतने के लिए लक्ष्य आप देख सकते हैं 24 गेंदों में 40 रनों की जरूरत। और टिप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद नीचे रही है। ऑन साइड पर खेलना चाहते थे। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है पर बहुत पहली गेंद सही ठिकाने में है। एमरोज तेज रफ्तार की गेंदबाजी करना पसंद करते। थोड़ा सा कभी कभार आप देखें तो शरारत भी करते हैं। नक्कीच जबरदस्त एम्ब्रोस खान अप्रतिम गोलंदाजी. खूप वर्षांचा मात्र अनुभव राहिलाय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. प्रत्येक षटकार चौकारासाठी मनोज भुईर यांच्याकडून मात्र आगरवाडी यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल. कृष्णा मात्र पुढे सरसावतोय. 1 बाउन्सने चेंडूला कलेक्ट करतोय. कृष्णाचं मला मात्र प्रशांतची एक मॅच मला आठवते. 33 षटकार तब्बल मात्र त्याने 4 इनिंग मध्ये लगावले होते. काय जबरदस्त षटकारांचा वर्षाव केला होता आणि 200च्या वरती धावा असताना मॅन ऑफ द सिरीजचा मात्र हकदार ठरला होता. बाईक मिळवली होती चांदीपच्या मैदानात परंतु खानिवड्याच्या मैदानात षटकारांची बौछार केली होती. तोच कृष्णा. लक्ष्मण सातपुते क्रिकेटची महाराष्ट्राची आख्यायिका. बिल्कुल इस वक्त ये गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकल रही है तो मनोज इस गेंद को अच्छी तरह से भाप नहीं पाए। विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते भी गेंद रन की कोई गुंजाइश नहीं। रन संख्या फिलहाल 6 रन 1 विकेट के नुकसान पर है। अब आपके पास 21 गेंदे हैं और जीतने के लिए 39 रनों की जरूरत। वैसे अगर देखें तो टेनिस क्रिकेट में ये जो रन है बिल्कुल बनते हैं। यावेळेला मात्र कड़क शॉट है, कड़क शॉट है, कडक बेधडक चेंडू सीमा पार षटकार टाळ्यांचा गजर होतोय. अप्रतिम फटका खेळला गेलेला आहे. कण में बसते हैं भोले बाबा संसार में जिसे मोहन माया जाल का वो भक्त है थँक्यू डिझो थँक्यू. काय जबरदस्त प्रहार केला या चेंडूवर. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टाइमिंग, टी फॉर टेक्निक एंड टी फॉर टैलेंट. सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है. 200 रुपये आलेत मनोज भोईर यांच्याकडून. मनोज पाटीलला यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला. तू शेर तुम्ही सव्वा शेर, तू सव्वा शेर तुम्ही बब्बर शेर. वॉड बॅटिंग. पुन्हा एकदा मनोज भोईर यांच्याकडून 200 रुपये. मॅक्सिमम सुपर बॅटिंग करत असताना धावसंख्या फलकावर 16. राह मेरी मुश्किल है लेकिन आसमान मेरी मंजिल है। मैदान के अंदर देखे तो मनोज का बल्ला बोला टिप्पा थोड़ा सा ऑफ के बाहर था। कंट्रोल के साथ खेलते हुए अच्छा स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से। अब जाकर आपके पास 19 गेंदे हैं। जीतने के लिए 29 रनों की जरूरत। मैग्निफिसेंट बैटिंग बाय मनोज। ये कमाल के खिलाड़ी है और प्रमोद फॉर्म में। जब फॉर्म में खिलाड़ी होते हैं तो बहुत सारी दिक्कतें होती हैं गेंदबाजों के लिए। और सामने गेंदबाज की बात करें तो प्रोफेशनल गेंदबाज है। प्रोफेशनल गेंदबाज के सामने एक प्रोफेशनल खेल मैदान के अंदर मनोज की तरफ से अभी तक अगर देखें तो बहुत अच्छा मैच। एक बार फिर ये मुकाबला सेमीफाइनल का मैच प्रमोद कांटे की टक्कर बन रहा है। रोचक मुकाबला, पैसा वसूल मुकाबला दर्शकों के लिए। डेफिनेटली ज्या पद्धतीने गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते तशीच फलंदाजी मनोज पाटील. समोरचा गोलंदाज कोण आहे हे मला ठाऊक नाहीये. जेव्हा जेव्हा चेंडू आखूट टप्प्याच्या येतील तेव्हा तेव्हा मात्र दिशा से भटके तो मिलेंगे फटके असंच म्हणायला हरकत नाहीये. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये. प्रत्येक चेंडू हा बॅटच्या टप्प्यात येणार नाहीये.
यावेळेला कमबॅक करत असताना इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. व्हॉट अ डिलिव्हरी, सुपर बॉलिंग. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला, मात्र अँब्रोजची थोडीशी लेंथ खराब मिळाली आणि त्या 2 चेंडूवर जैसी गेंद वैसी नसीहत. मनोज पाटील मनाच्या बॅटमधून आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सुपर बॅटिंग करत असताना 159 धावा होत्या, इथे प्लस होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि सरळ 169 धावांवर आपल्याला पाहायला मिळतोय 5 मॅचेस मध्ये. चेंडू आहेत 18 चेंडू मध्ये 29 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया प्रशांत जय यांच्याकडे. शुक्रिया डीजे, न जाने किसके हाथों में ये आमदार चषक 2022 से जीतने की रेखा है और सारे खिलाड़ी ने ये खूबसूरत ट्रॉफी जीतने का ख्वाब देखा है. सपना बहुत बड़ा है. 16 फिलहाल आपके पास गेंदों की बात करें तो वो गेंदे शेष है यहाँ से 18 गेंदे जीतने के लिए. लक्ष्य की बात करें तो 45 रनों का लक्ष्य है और अब जाकर 29 रन चाहिए. Now remaining 18 deliveries and need 29 run to win this match. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. टप्पा खाने के बाद उछाली हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाती हुई. एक बहुत अच्छी गेंद थी जिसमें कंधों का अच्छा इस्तेमाल, पटवी गेंद थी. स्टार्ट अच्छा हुआ है. प्रज्योत अंबेरे के 2 ओवर मैंने कहा थे, बहुत ही बढ़िया तरीके से इन्होंने गेंदबाजी बिल्कुल पहले ओवर में की, लेकिन दूसरे ओवर में एम्ब्रोज खान के ऊपर दबाव बनाया बल्लेबाजों ने. डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहतो इथे सावध पवित्र घ्यावं लागणार आहे. यावेळेला काय तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक डिलिव्हरी. ही ताकद आहे प्रज्योत अंबेरे या गोलंदाजाची. अनेक फलंदाजांना ज्याने स्वतःच्या कुशल नेतृत्वावर अनेक फलंदाजांच्या दांड्या गुल केलेत, परंतु प्रज्योत अंबेरेचं मी पाहिलंय की ऑफ्टनच्या बाहेर चेंडूला जास्तीत जास्त पिच केलं जातं. ग्लेन मॅग्राथ एक महान गोलंदाज, ऑस्ट्रेलियन माजी खेळाडू, ज्यांनी सांगितलं तुमच्याकडे स्विंग नसतील तरी चालतील, परंतु तुम्ही लेंथ टू लेंथ गोलंदाजी करा, विकेट टू विकेट गोलंदाजी करा. ऍब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी. ये भी गेंद एक बार फिर टप्पा खाने के बाद उछाली थी भी सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. लाइन बहुत अच्छी है और अब जाकर परेशानी बल्लेबाजों के लिए. समीकरण देखना बहुत जरूरी. अब जाकर आपके पास गेंद शेष है. यहां से इस ओवर की 3 गेंदें शेष और 3 गेंदें समाप्त हुई है. जीतने के लिए लक्ष्य की बात करें तो 45 रनों का लक्ष्य. रन संख्या कुल मिलाकर 16 रन स्ट्राइक रेट पर निकल तैयार है. प्रज्योत जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं. गेंद को खेलना चाहते थे, ऑन साइड की तरफ गेंद आई है. एक बार फिर दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है. 1 रन का इजाफा सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है. कुल मिलाकर 17 रन. प्रमोद 17 है तो खतरा है. डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहतोय सिंगल साठी मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत. आता मात्र जर सिंगल आली तर मनोज भोईर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. धावांची गती फलकावर 17 धावा. आज वेगवेगळं कॅश प्राइज पाहायला मिळालं. मात्र आमदार चषकामध्ये ही स्पर्धा मात्र खूप सुंदर फुलली गेली. म्हणून म्हणतात ना, मातीने एके बनवली तर वीट बनते, विटेने एके बनवली तर भिंत बनते, भिंतेने एके बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित होत असतील तर आपण आमदार चषकासाठी एकत्रित व्हायला का नको, ही संकल्पना घेऊन मात्र ही स्पर्धा उतरली. सेकंड इयर मध्ये झंझावती पर्व आपल्याला पाहायला मिळतं. सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल का? मात्र सेमीफायनल साईडच्या अर्नाळा संघ सर्व खेळाडू मात्र या स्पर्धेकडे लक्ष वेधित पाहायला मिळतं. प्रज्योत अंबेरे पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट मोर द विकेट. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने मनोज पाटीलचा फटका ऑफ ड्राईव्ह खेळला जातोय. आदिल शेख मॅन फ्रॉम सातपाटी पुढे सरसावत असताना मात्र फेकी करत असताना 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर 19 धावा. इस वक्त अगर देखें तो प्रज्योत अंबेरे प्रमुख गेंदबाज के तौर पर आप देख रहे थे गेंदबाजी कर रहे हैं. इस ओवर की कहानी देखें तो अच्छा ओवर करता हुआ, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया है. 45 रनों का पीछा करते हुए रन संख्या 19 रन 1 विकेट के नुकसान पर आपके पास 13 गेंदें हैं और जीतने के लिए 26 रनों की जरूरत है. ये गेंद बहुत इंपॉर्टेंट. स्ट्राइक रेट पर बल्लेबाज तैयार मनोज, जिनका बल्ला बोल रहा है. अभी तक अच्छी पारी अपनी टीम के लिए खेलते हुए. राइट आर्म ओवर द विकेट. बैकफुट पर चले गए, कट करते हुए, क्या बात है, स्क्वायर कट कर दिया. गेंद एक बार फिर ट्रबल बाउंड्री की तरफ जाती हुई 4 रनों के लिए दर्शक स्ट्रोक खेलते हुए. मैग्निफिसेंट स्ट्रोक. थैंक यू डीजे. मैं ईद का चांद नहीं हूं, हर रोज चमकने वाला सूरज हूं. इस पर अगर देखे तो बंदा बिंदास है.
और इस वक्त खासम खास है। अब जाकर आपके पास 12 गेंदे हैं, जीतने के लिए 22 रनों की जरूरत है। क्या कमाल का स्ट्रोक खेला गया, ऑन स्क्रीन आप देख सकते हैं। 12 गेंदे 22 चाहिए। अब जाकर कुछ देर के लिए खेल रुका हुआ। मनोज एक बार फिर अच्छी पारी तो खेल रहे हैं। मैं प्रमोद आपकी तरह पाऊंगा, लेकिन हमारे डीजे ऑपरेटर एक मीठा गाना लेके आएंगे। एक बार फिर सुनते हैं शानदार मीठा सुपर हिट गाना। थैंक यू देते। प्रमोद आपको क्या लग रहा है, अभी यहाँ से विकल्प क्या ढूंढेंगे? नक्कीच विकेटच्या शोधात असतील गोलंदाज, कारण 12 चेंडू आणि 22 धावांचं एकंदरीत लक्ष समोर आहे। या चौकारासाठी मनोज भोईर अगरवाडी यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज मनोज पाटील माने याच्यासाठी आलेला आहे। 12 चेंडू 22 धावा। इथून मात्र जर आपण पाहिलं तर एखादा ब्रेक थ्रू लागतोय तर कदाचित 311 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघ थोडासा बॅकफुटला येऊ शकतो, परंतु धावांची भूक काही मिटणार नाहीये ती फलंदाजांच्या दृष्टिकोनातून, कारण मनोज पाटील मन्या या सिरीज मध्ये या मात्र स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाची फलंदाजी करत असताना फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट मात्र मन्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात खऱ्या अर्थानं धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन यावेळेला बनली गेले। सुपर बॅटिंग, 12 चेंडू 22 धावा। इथून मात्र सामना बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळतोय, कारण एका साईडला निखिल सुरेख साथ देत असताना चौकार सिंगल चौकार, मात्र एका साईडला मनोज पाटीलची बॅट तळपली गेले। सुपर आउटस्टँडिंग अँड इनक्रेडिबल बॅटिंग पाहायला मिळते। इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। अपने की बाहर गेंद थी, कट करना चाहते थे, यहाँ खतरा है, बहुत बड़ा खतरा। मनोज बैक टू द पेबल जाते हुए गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग होता हुआ मनोज बैक टू द पेबल जाते हुए बड़ा झटका लगा है, गॉन सफलता मिली है। थैंक यू डीजे। मनोज की रिएक्शन देखिए, ये देखिए रिएक्शन, निराश है, नाराज है, हताश है, तालमेल में कमी आई है और इसके कारण अब प्रमोद रंग में भंग हुआ है। देखिए क्या हुआ था, ये एक बार फिर गेंद बहुत अच्छी थी, ज्यादा करीब थे, स्क्वायर कट करना चाहते थे, बल्ले का अनुरी किनारा लगा, विकेट कीपर ने अपना काम कर दिया है और मनोज की बहुत बड़ी सफलता, बहुत बड़ा शिकार इस वक्त रनआउट के तौर पर मिलता हुआ। खुशी 11 की खुशी का कोई ठिकाना नहीं है। डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहतो एका साईडला 3 चौकारासाठी विरार पाशा यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेले। धावांची गती 11 चेंडू 22 धावा। जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये। विरार पाशा यांच्याकडून मात्र दीपेश मात्रे प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लागले गेले। 11 चेंडू 22 धावा। व्हॉट अ मॅच। पुन्हा एकदा गोलंदाज प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला, सरळ चेंडू निघून जातोय जलीश शेख यांच्या हातामध्ये। संदीप दादा परदेशी मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्या समोर केवल पाटील आपण पाहू शकतात, इर्षाद यांना आपण पाहू शकतात। धावांची गती 23 धावा, 10 चेंडू 22 धावा। सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय प्रशांत जी। बिल्कुल आपने सही कहा, इस तरह से जो मुकाबला चल रहा है ना, तो दर्शकों को भी मजा आएगा। एक तरफ बाप्पा मोरिया की टीम भी तगड़ी टीम है मैदान के अंदर, वो टपक आने के बाद उचालिम थे, गेंद को पॉइंट के ऊपर से खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच वो पवित्र रिश्ता नहीं बना पा रहे, वो सबसे बड़ी समस्या है फिलहाल। अब जाकर स्कोर अब देख सकते हैं ऑन स्क्रीन। सुंदर गेंदबाजी, मैग्निफिसेंट बॉलिंग, टिप ऑफ टिप के बाहर था, शरीर से दूर गेंद थी, बल्लेबाज ज्यादा नहीं समझ पाए हैं। अब समीकरण देखना बहुत जरूरी रहेगा। जिस तरह से ये मैच बना हुआ है, बहुत अच्छा मैच मैदान के अंदर। पुढचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फ्लिकचा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे। करण रावरे ब्रँड ऑफ चिंचणी पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय जॉन्टी वामन या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले। मॅग्निफिसंट फिल्डिंग। चेंडू आहेत तुमच्याकडे 8 चेंडू मध्ये विजयासाठी 21 धावा। काय सामना रंगतदार स्थितीमध्ये मनोज पाटील जिथे बाद झाला तिथे तर टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच यावेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून ठरले गेले। जय तौने ने बहुत अच्छी गेंदबाजी की। इस ओवर की कहानी देखें तो क्या कमाल की गेंदबाजी की, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया है। इस ओवर की अगली गेंद और एक अच्छी गेंद, बहुत सुंदर तरीके से गेंद को कट करते हुए गेंद ट्रैवल बॉडी लाइन की तरफ जा रही है। ब्यूटीफुल टाइमिंग एंड कमाल का यहाँ स्ट्रोक खेलते हुए, क्या प्लेसमेंट है। गेंद बॉलिंग के बाद 4 रन। शुक्रिया डी से
7 गेंदों का खेल जैसे 17 रनों की जरूरत है। सेमीफाइनल का मैच इस वक्त रोचक बनता हुआ, दिलचस्प बनता हुआ, और अब बहुत सारे दर्शक जो है ये रोमांटिक मुकाबला देख रहे हैं। 28 पर 2 जैसे का टारगेट ऑफ 45 रन्स। इस ओवर की कहानी देखिए तो गेंदबाज तैयार गेंदबाजी करने के लिए, उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे, क्या तो इतना आसान नहीं है, छोड़ दिया। आसान नहीं है इसलिए मैं इसलिए कर रहा था क्योंकि बहुत दूर से वो भाग के आए थे, भाग के आते हैं तो एक बार फिर प्रमोद गेंद के ऊपर निगाह नहीं होती। कोशिश बहुत अच्छी थी, करण की कोशिश बहुत अच्छी थी। अब जाकर समीकरण 6 गेंदों का खेल से 15 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। नक्कीच 6 चेंडू आणि 15 धावा हे सामन्याचं समीकरण करण रावरेकडून मात्र अशा प्रकारच्या चुका होत नाहीत, परंतु क्रिकेटच्या मैदानात जर तरला थारा नाहीये, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट। 6 चेंडू 15 धावा, काय सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज कोणता गोलंदाजाला मात्र चेंडू सुपूर्त केला जाईल, कृष्णा सातपुते मीटिंग घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग जरूर घेतली जाते, परंतु तेवढा वेळ मात्र खर्च करू नका, कारण ऑलरेडी 4 वाजलेत घड्याळात आपण पाहू शकतात। आणि आमचे लाडके प्रेक्षक राजे डोळ्यात तेल ओतून कार्यरत आहेत या स्पर्धेचा आनंद घेत असताना फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल। जो संघ विजय होईल तो थेट साईच्या अर्नाळा या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल आणि खूप चांगलं क्रिकेट आमदार चषक 2022 मध्ये पाहायला मिळतं। 6 चेंडू 11 धाव, एकंदरीत 15 धावा या फलकावर पाहायला मिळतात। एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट। 311 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी हा संघ पाहायला मिळतो। चला, नो मीटिंग नो टाइम प्लीज, पंचांनी ताकीद द्या त्या ठिकाणी। प्रमोद, एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगायला गेलं, बाप्पा मोर्याचा संघ त्यांच्याकडे प्रोफेशनल कोणता खेळाडू नाहीये। दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तर खुशी 11 संघाकडे प्रोफेशनल खेळाडू आहेत। अशा वेळेला एक चांगली झुंज आपण बाप्पा मोरया संघाकडनं निश्चितच पाहतोय। त्यांचं कौतुक करायला, इथून जिंकणार कोण, हरवणार कोण हा वेगळा प्रश्न, फायनल मध्ये प्रवेश कोण करणार हा वेगळा प्रश्न असेल, परंतु ज्या पद्धतीनं 25 धावांपर्यंत सीमित ठेवलं। दुसरी गोष्ट म्हणजे इथे आता 6 चेंडू 15 धावा इथपर्यंत जर मनोजचा विकेट गेला नसता तर अजून वेगळा परिणाम आपल्याला बघायला मिळाला असता, परंतु इथपर्यंत ही झुंज जी आहे खूप चांगली आहे। चांगला प्रयत्न, सकारात्मक प्रयत्न बाप्पा मोरया संघाने केला आहे। डेफिनेटली ज्या पद्धतीने मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात, पालघर जिल्हा म्हणा किंवा एकंदरीत आपण पाहतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू येत असताना, खुशी 11 संघातून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु इथे जिद्दीला सलाम असेल। ज्या पद्धतीने 311 बाप्पा मोरया विठ्ठलवाडीने जो प्रदर्शन केलंय, प्रत्येक प्रेक्षकांची मने जिंकलेत, प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईद मनोज पाटील मन्या मात्र पाहायला मिळतो आणि खरोखरच सुपर निडर मनाने खेळत असताना पाहायला मिळतो। जरी समोरचा संघ बलाढ्य असला, समोरचा संघ ओपन असला, तरी सुद्धा आम्ही सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळू, कारण क्रिकेटच्या मैदानात कधी कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही, कोणत्याही संघाला महान लेखून चालत नाही, कारण म्हणतात ना, संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब बुडवू शकत नाही। म्हणून क्रिकेट आहे, एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट, काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये। सामना जबरदस्त पाहायला मिळेल। इट वॉज अ रोमॅन्टिक सिच्युएशन। 6 चेंडू 15 धावा, 15 धावा 6 चेंडू। एका साईडला 311 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी, दीपेश मात्रे यावेळेला चुकी करतायत की काय, चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही। आदिलने मात्र यावेळेला सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच माय डिअर, कारण हा चेंडू होता लॉलीपॉप प्रमाणे। निश्चित यावेळेला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय। यावेळेला आखूड डब्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला ऑफ साइडला, परंतु चेंडू येतोय थोडासा ऑफसाइडच्या दिशेने। इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे गौतम आकरेने यावेळेला चेंडू पकडलाय। तोपर्यंत किती धाबा, एकेरी धाबा मिळते की दुहेरी धाबा, 2 धाबा मिळतात। समीकरणामध्ये थोडासा बदल होईल। 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 13 धाबांची आवश्यकता। ज्यावेळेस आपण इथून मैदानाच्या बाहेर जातो त्यावेळेस एक छोटासा टी स्टॉल आहे, चहाचं एक छोटीशी दुकान आहे। त्या दुकानाच्या बाहेर काय लिहिलंय, संधी कशी असते त्याबद्दल मी तुम्हाला निश्चित सांगेल। इथे मात्र चेंडू टाकण्याकरता गोलंदाज 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 13 धाबांची आवश्यकता। या षटकाचा पुढचा चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफटॉपच्या बाहेर जातोय, वाईट बॉलचा इशारा केला जातोय। 4 चेंडू आणि 12 धाबांची आवश्यकता। संधी ही चहात टाकलेल्या बिस्किटासारखी असते, ते बिस्किट जर तुम्ही योग्य वेळी बाहेर काढले नाहीत ना तर त्याची मजा किरकिरी होते। तशाच पद्धतीने हित आहे, संधीचं सोनं करणं फार गरजेचं असेल। नक्कीच ज्या पद्धतीने संधीचं सोनं करणं मात्र खूप गरजेची गोष्ट असेल। यावेळेला पुन्हा एकदा मात्र आपण पाहू शकतात विथ द टन खेळत आहेत, परंतु लेंथच्या खूप बाहेर जात असताना खूप स्पिन यावेळेला होत असताना पाहायला मिळतोय। धावसंख्या आता मात्र यावेळेला 34, 4 चेंडू आणि 11 धावा। अप्रतिम सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघ बलाढ्य, करण काहीतरी यावेळेला कान मंत्र देत असताना धाकटे डहाणूचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। 4 चेंडू 11 धावा।
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला आदिल शेख, मात्र त्या झेल खाली येत आहेत. कॉटन बोल्टची संधी आणि सेकंड टाइम अटेम्प्ट केला जातोय. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना कॉटन बोल्ट. दीपेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. 3 चेंडू 11 धावा. हा थरार पुन्हा एकदा आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती. थँक्यू डीजे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक, 11 धावांची आवश्यकता. मॅच या ठिकाणी बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षक पाहतात, एन्जॉय करतायत. आणि आता इथे अजूनही माहिती नाहीये फायनलचा दरवाजा कोणासाठी उघडणार, 3 लाखासाठी कोण पात्र ठरणार, मॅन ऑफ द सिरीज कोणाला मिळणार. परंतु या मॅच मध्ये खुशी 11चा संघ जिंकणार की दुसऱ्या बाजूला बाप्पा मोरया गणपती बाप्पाचा गजर करणार. कुणाच्या नशिबात काय मांडलेलं आहे, कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव. कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा शेवटचा पडाव. इथे चेंडू शिल्लक आहे 3 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल कंप्लीट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो. जीत हमेशा उसकी होती है दोस्तों जिसमें जीतने का जज्बा होता है. 3 चेंडू 11 धावा, 11 धावा 3 चेंडू. जबरदस्त सामना. मैदानाच्या आतमध्ये खुशी 11 की 311 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी हे समीकरण मात्र प्रत्येकाच्या या वेळेला स्टँड मध्ये चर्चेत राहिलंय. यावेळेला अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं होतं. कल्याणी घोरपडे वळतायत. सकाळचं सत्र एक्सरसाइजचा मोका मिळाला. मात्र यावेळेला आपण पाहू शकाल धावांची गती फलकावर या ठिकाणी पाहतोय. मात्र 1 धाव निश्चित स्वरूपात मिळेल. आता मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये या वेळेला रंगत येते. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. 3 चेंडू 10 धावा. देखिए वक्त बहुत कम है, एक बार फिर मैदान के अंदर दोनों तरफ वक्त बहुत कम है. जितना दम लगाना है लगा लो. कुछ लोगों को मैं जगाता हूँ और प्रमोद कुछ लोगों को आप जगा लो. अब जाकर आपके पास 3 गेंदें हैं, जीतने के लिए 10 रनों की जरूरत है. मैदान के अंदर क्या मुकाबला चल रहा है. अंडर एडवर्ड कंडीशन सम पीपल ब्रेक डाउन एंड सम ब्रेक द रिकॉर्ड. विपरीत स्थिति में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग इतिहास बनाते हैं, रिकॉर्ड बनाते हैं. मौका है, दस्तूर है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. गेंदबाजी करने के लिए एक बार फिर गेंदबाज आप देख सकते हैं आदिल है. बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज स्ट्राइक रेंज पर आप देख सकते हैं निखिल कौशल नॉन स्ट्राइक रेंज पर है. 3 गेंदे 10 रनों की जरूरत है और हमारी सांसें गले में अटकी हुई है. इस ओवर की अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट. ओहो ये बढ़िया गेंद है, बहुत अच्छी गेंद. टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते हुए. इसका मतलब अब आपके पास 2 गेंदे हैं. जीतने के लिए 10 रनों की जरूरत है. यहां से एक छक्का चौका बात बनेगी. एक बार फिर गेंदबाज के लिए एक बार सही होना है. डेफिनेटली ज्या पद्धतीने गोलंदाजी जबरदस्त केली जाते यावेळेला अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं गेलं होतं. पण ज्या ठिकाणी मात्र 12 चेंडू आणि 22 धावांची गरज असताना मनोज पाटील सारखा फलंदाज बाद झाला तिथे मात्र स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेण्यासारखं यावेळेला दृश्य पाहायला मिळालं. म्हणून म्हणतात ना इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध होतो गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. या पण टीव्ही अंपायर या ठिकाणी थर्ड अंपायरची मागणी केली गेले आणि त्या ठिकाणी संजय पाटील ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतील. नितेश पाटील एक छोट्याशा मोबाईल पासून ज्यांचा प्रवास सुरू झाला तो शेवटच्या मोमेंट पर्यंत आता येऊन ठेपला गेलाय तो आपण पाहू शकतात. आणि फलंदाज या ठिकाणी संजय पाटील दर्शवतील. यस आणि यावेळेला आपण पाहू शकतात यस इज गॉन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतात 1 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना नितेश पाटील थँक्यू व्हेरी मच. अप्रतिम आपण पाहू शकतायत स्वतः त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड. आमदार चषक 2022 चा हा शानदार सोहळा थोड्याच वेळात अगदी मात्र आपण पाहू शकणार आहोत. ग्रँड फिनालेचा सामना. प्रत्येकाच्या घरात LED असेल, वॉशिंग मशीन असेल, फ्रीज असेल, शोकेश असेल, परंतु ही आमदार चषकाची ट्रॉफी कोणाच्या घरात असेल. खऱ्या अर्थानं स्वर्गीय मोहनीश संजय राऊत यांच्या प्रित्यर्थ ही स्पर्धा मात्र खुशी 11 प्रेझेंट करते. मात्र स्लॉक स्वीपचा फटका काय जबरदस्त खेळला गेला होता कौशलच्या बॅट मधून, परंतु उशीर झाला आणि 3 धावेने पराभूतच्या छायेत जावं लागलं. परंतु दाद द्यावी लागेल. कधी कधी जिंकणाऱ्या संघांपेक्षा मात्र हरणाऱ्यांची कधी कधी स्तुती केली जाते आणि त्याचं प्रात्यक्षिकरण पाहायला मिळालं. दीपक पाटील यांचं मात्र यावेळेला षटकाराने स्वागत या ठिकाणी केलं जातोय. तर प्रत्येक प्रेक्षकांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. आता फक्त ग्रँड फिनालेकडे वळणार आहोत. परशुराम घरत यांनी सुद्धा मॅचचा आनंद
खूप चांगल्या प्रकारचा मनमुराद घेतला. काही विराथन बुद्रुक ग्रामस्थ मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत असताना के यावेळेला आपण पाहू शकतायत. आता ग्रँड फिनालेला थोड्याच वेळात सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगलं क्रिकेट निमिष करत तरणा संघाला मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच पाठिंबा देण्यासाठी विनायक भोईर असतील, सायमंड असतील, संदीप खरवत असतील, चेतन भोईर असतील, ही सर्व मंडळी, चार्ल्स गावदे असतील, मात्र आज ते या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. तर बक्षिसांची खैरात केली जाते. मॅडमकडे आपण जाऊया. रेश्मा मयेकर मॅडम यांची सुद्धा मात्र गोड वाणी आपण ऐकणार आहोत. त्यांच्या माध्यमातून मात्र आपण